ही तशीही पूर्णपणे अनैसर्गिक अशा प्रकारची युती होती. आपल्या राज्यात भांडायचं आणि दिल्लीमध्ये हातात हात घ्यायचे अशा पद्धतीनं केवळ एक अजेंडा होता, मोदीजी हटाव. पण तो अजेंडा भारतातल्या लोकांनी नाकारल्यामुळे इंडिया आघाडी फुटणार होती, ती फुटायला सुरुवात झालेली होती. पण पश्चिम बंगालला जाताय आता असं म्हणा, काय शुभेच्छा. माझ्यासारख्या भाजपच्या कार्यकर्त्याकरता हा अतिशय भावनिक क्षण आहे. कारण आमचे आद्य पुरुष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बंगाल, अनेक वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही. त्यावेळी आम्हाला देखील मनातलं दुःख व्हायचं. पण मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे. आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद. एमआयएमच्या नगरसेवकांना मदत केली असं देखील हे स्पष्टपणे दिसतं आहे की लपवून ठेवण्यामध्ये एमआयएमचे नगरसेवक यांचा हात होता. त्यांच्या पाठीमागे कोण कोण होतं हे देखील शोधून काढलं जाईल. अशा प्रकारे कन्व्हर्जन रॅकेटमध्ये ते इन्व्हॉल्ड आहेत का, कन्व्हर्जन रॅकेटला ते मदत करतायत का, त्यांचा आशीर्वाद त्याला आहे काय, सगळं शोधलं. अतिशय आधुनिक स्वरूप हे मिळालेलं दिसतंय आणि इतकं सुंदर त्याचं ब्रँडिंग झालेलं आहे की कुणालाही सहज या ठिकाणी येऊन बघावं असं वाटेल. आणि विशेषतः अंधेरीच्या ज्या पोस्ट ऑफिसचं आज आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं आहे, हे तर 1930 साली सुरू झालेलं पोस्ट ऑफिस आहे. एकीकडे त्याच्यामध्ये आधुनिकता आणि दुसरीकडे त्याचं जे हेरिटेज लुक आहे, या दोन्ही गोष्टीचा संगम हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मला असं वाटतं की हे जे अशा प्रकारचं पोस्ट ऑफिस आपल्याला पाहायला मिळत आहे, एक नवीन अशा प्रकारची ही सगळी व्यवस्था आहे आणि ही सुरुवात आहे. महाराष्ट्रातले सर्व पोस्ट ऑफिसेस हे अशाच पद्धतीनं करण्याचा मानस माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. मी माननीय प्रधानमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय या दोघांचे खूप मनापासून आभार मानतो.